रामकृष्ण हरी. माऊली मरणाची व्याख्या अगदी सोप्या भाषेत सांगतात. एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता. आयुष्याचं सूत्र बिघडणं म्हणजे मरण असे माऊली छाती ठोकपणे सांगतात. आणि आपण मरण म्हणजे काय यावरती बरेच विद्वानांच्याकडून ऐकलेलं असतं. मरण म्हणजे जाणं, ज्या दिवशी जन्म होतो त्या दिवशी मृत्यूचाही जन्म होतो वगैरे वगैरे. पण माऊली म्हणतात की मरण इतकं साधं नाही, मरण इतकं सोपं नाही. कारण मरण इतकं चांगलं आहे, पण ते चांगल्या पद्धतीनं आलं तर. नाहीतर नवशे होती इतरे मरणे माझ्या, डोळ्यात पाणी येण्यासारखी ओवी आहे माऊलीची 8व्या अध्यायात. 8वा अध्यायच माऊलींनी सांगितलेलं आहे. जगावं कसं हे सगळे सांगतात, पण मरण कसं यावं, त्याला सामोरं कसं जावं यासाठी ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीतला 8वा अध्याय माऊलींनी आपल्यासमोर अगदी प्रकरणाच्या प्रकरणच ठेवलेलं आहे. बघा, माऊली सांगतात ज्या वेळेला वय होतं माणसाचं, अगदी जायची वेळ येते, सगळी पंचमहाभूतं अगदी तयारीच असतात जाण्याच्या. मग डोळे दिसपडवळासारखे, ते माहीत आहे सगळ्यांना, डोळे कान उघडे डोळे उघडे असतात. जर समजा बायको शेजारी बसली असेल तर जिच्याबरोबर आयुष्यभर प्रपंच केला, अगदी सीतारामासारखा जोड आहे, तरीसुद्धा बायको नवऱ्याजवळ जाते आणि विचारते, मला ओळखलं का? तो 2-3 दिवसाचा प्रवास शिल्लक राहिलेला असतो. याला मरण म्हणावं. माऊली म्हणतात मरण, ऋषींनी मरणाला कधी घाबरू नये, विद्वानानं मरणाला कधी घाबरू नये. कारण ज्यांचं मरणावरती प्रभुत्व आहे, जे मरणाला घाबरत नाहीत, त्यांनी इतिहास रचलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज 52व्या वर्षी गेले, स्वामी विवेकानंद 39व्या वर्षी गेले, तुकाराम महाराज 42व्या वर्षी गेले आणि माझे ज्ञानेश्वर माऊली फक्त 22व्या वर्षी गेले. निवृत्तीनाथ सोपान, मुक्ताबाई, सगळे मरणाला बाय बाय करून गेले. सगळे जातो आम्ही जातो, आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा. हसत हसत मरण स्वीकारलं. हा इतिहास आहे. ही लोकांनी इतिहास घडवला. ज्याचं मरणावर प्रभुत्व आहे तोच इतिहास घडवतो. मग माऊली सांगतात की नवसे होती इतरे मरणे माझ्या म्हणजे काय? ज्यावेळेला अगदी शरीराचा चिमणीच्या घरट्यासारखा घोकला झालेला असतो, नाकातून एक स्त्राव वाहत असतो, लघवीचं कंट्रोल नसतं, शौच कशातच कंट्रोल नसतं, दुर्गंधी येत असते, एक जवळ कोण येत नाही. आणि मग माणसं काहीतरी मोक्ष मिळावा, मोक्ष नसतो, तो नवस असतो. नवस माऊली म्हणतात, जो देवाला करतात. आता ह्याला लवकर उचला, आता ह्याचं काही जास्त दिवस ठेवू नका. आणि माऊली म्हणतात फक्त घरातलीच नवस करतात असं नाही, शेजारची सुद्धा करतात, कारण त्यांना सुद्धा त्रास असतो. पूर्वीचं मरणाचे प्रकार जरा तरी माणसात माणूस मरायचा, आताचे प्रकार खूप बदललेले आहेत. मुलीला फोन जातो 2 दिवस अगोदर, बाई बाप शेवटच्या स्टेपवर आहे. मुलगी फोनवरनं संपर्कात असते, अगदी घाटात आल्यावर विचारते, काय मग बरं आहे का, काय खाल्लं का? कदाचित त्यावेळेला ती व्यक्ती किंवा बाप संपलेला सुद्धा असतो. वस्तुस्थिती आहे. माझं नाही असं, माझं नाही असं असं म्हणू नका. एखाद दुसऱ्याचं असू शकतं चांगलं,
आपण जनरल बोलतोय. पूर्वी घरडा लागायचा, नरडं वाजायला लागायचं. किती जरी तारांबळ असली सासरी तरी ती पोरगी बापाला आईला घरडा लागला एक एक महिना येऊन सेवा करत राहायची. ते मरण वेगळं होतं. हे झालं माणसांचं, ऋषींचं, तपस्वी लोकांचं. पूर्वी आपण 1-2 गुंठ जागा घेतो घर बांधण्यासाठी, अजून 2 गुंठ घराच्या शेजारची घोसून घेतो पुढच्या पिढीसाठी. पण ऋषी मुनींनी ज्या जागा घेतल्या नर्मदेच्या काठी, त्यावेळेला 7-12 वगैरे नव्हता. जागा अक्वायर म्हणजे झोपडी बांधून ते राहायचे आणि मरणासाठी यज्ञ करायचे, तपस्या करायचे. त्यालाच म्हणावं माऊली म्हणतात साधू. अन्यथा दुसरा साधू होऊ शकत नाही. मग माऊलींनी अजून काय सांगितलेलं आहे. अर्जुन ज्या वेळेला एका भिल्लाकडून मार खाऊन येतं, कपडे फाटतात, सगळे चिन्ह विचिन्न सगळी कपडे झालेले असतात, अंगावर सगळे गोरखाडे उठलेले असतात. व्यासांच्या जवळ जातो आणि व्यास म्हणतात, अर्जुना इकडे कुणाचा मार खाऊन आलास? तो म्हणतो, भिल्लाने मारलं. अरे भिल्लाने मारलं? एवढी तुझी अवस्था वाईट झाली का? तो विचारतो, का मग झालं असं? व्यास म्हणतात, आता आठवा गबाळ जावा, आता जास्त दिवस राहू नका. अर्जुन म्हणतो, बरोबर आहे. ज्यावेळेला मार नाही खाल्ला त्यावेळेला देव बरोबर होता. आज देव बरोबर नाही. जास्त दिवस राहण्यात काय अर्थ नाही. आणि याचं वर्णन माझ्या माऊलींनी खूप छान केलेलं आहे. का झाकली या घटीचा दिवा, नेनो काय झाला केदवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. आता देह ठेवा पांडवांनो, आणि कुणाला गाजावाजा न करता हालायचं बघा, निघा. आपल्यात 100 वर्ष झाली की शताब्दी साजरी होते. शताब्दी का साजरी करायची? आम्ही आमच्या आईवडिलांना 100 वर्षापर्यंत कसं जगवलं ते बघा. शताब्दीपेक्षा मेल्यानंतर ज्याची पुण्यतिथी साजरी होते तो खरा हुशार माणूस. माणसं ज्ञानी, आपण म्हणतो हा ज्ञानी, हा विद्वान, हा साधू, हा कीर्तनकार, हा व्याख्यानकर्ता, तो ज्ञानी असेल पण आतून तो सद्गुणी असेल याची गॅरंटी नाही. जो मरणाला घाबरत नाही, मरणाला सामोरा जातो, ज्याला मरणाचं स्मरण असतं, ज्याला मरणाची चिंता वाटत नाही, खऱ्या अर्थानं त्यांनी मरण कधी ना कधीतरी येणार हे स्वीकारलेलं असतं, तो माणूस कशालाच घाबरत नाही. आपल्यात म्हण होती बघा, मेलेलं बकरू आगीला घाबरत नाही. बकरं मेलेलं आहे आणि त्याला परत आगीत टाकलं तर ते काय घाबरणार आहे? तसं आपल्या मरणाचं आहे. म्हणून ज्ञानेश्वरी का वाचायची? ज्ञानेश्वरीमध्ये काय स्फूर्ती भेटते? ज्ञानेश्वरीच्या ओव्या काय सांगतात? तर माऊली सांगतात की आहे ते आयुष्य खूप छान, ध्येय कुठलं तरी चांगलं घेऊन जगा, भरपूर पैसा कमवा, भरपूर छान राहा. त्याबद्दल माऊलींचं दुमत नाही. व्यापाराबद्दल, सगळ्याबद्दल माऊलींनी खूप छान सल्ले दिलेले आहेत. पण जाता जाता असं मरण येऊ द्या, असं वागा की नवसे होती इतरे. दुसऱ्यांनी आपल्या मरणासाठी नवस केला नाही पाहिजे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.